नमस्कार. चला तर आज आपण बनवतोय भेंडीची भाजी ग्रेव्हीवाली. याची भेंडी पुसून स्वच्छ धुवून घेतली आहे, कापून घेतली आहे. तसं कढईत तेल तापलं आहे. आता आपण याच्यात भेंडी फ्राय करून घ्यायची आहे. आपल्याला अगोदर तेल गरम झालं आहे, त्याच्यात भेंडी घालून घेऊया आपण. छान फ्राय करून घ्यायचे आहे. याच्यात आपल्याला हळद घालायची आहे, मीठ घालायचं आहे, लाल तिखटसुद्धा घालायचं आहे नॉर्मल. तुम्ही बघू शकता आपली भेंडी फ्राय झाली आहे. आता आपण ही काढून घेऊया. आता ह्याच तेलात आपण खडे मसाले घालणार आहोत. लवंग, दालचिनी, तेजपत्ता, थोडं तेलही वाढवत आहोत. त्याच्यात तेल कमी आहे जरा. मोहरी टाकायची आहे. जिरा घालूया. एक छोटा कांदा कापून घेतला आहे. कांदा छान गोल्डन झाला आहे. आता आपण यात आलं, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट टाकूया. याच्यातच एक चमचा बेसन घालणार आहोत. बेसन छान गोल्डन होईपर्यंत एकदम छान खमंग भाजायचं आहे बेसन. याच्यात एक धना पावडर 1 चमचा आणि जिरा पावडर अर्धा चमचा, हळद, आपला घरगुती मसाला, टोमॅटोची पेस्ट प्युरी घालायची आहे 2. छान तेल सुटीपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता हे सर्व छान आपलं परतून झालं आहे. तेल सुटलं आहे बघा मसाल्याला. आता आपण याच्यात टाकणार आहोत दही 2 ते 3 चमचे. आता कसुरी मेथी घालूया. आपला ग्रेव्ही छान परतून झाली आहे. आता आपण याच्यात घालणार आहोत पाणी. पाणी आपल्याला ग्रेव्ही
ते थिकनेसच ठेवायचं आहे. थिक त्यासाठी थोडंसंच पाणी घालायचं आहे. आता आपण इथं भेंडी फ्राय करताना पण मीठ घातलं आहे. टॉमॅटो घातला तेव्हा पण थोडंसं मीठ घातलं आहे. आणि आता थोडंसं मीठ घालणार आहोत परत. आणि थोडीशी साखर घालणार आहोत. ग्रेव्ही छान झाली आहे. आता आपण आपली भेंडी फ्राय केलेली घालूया. 4 ते 5 मिनटं छान शिजून घ्यायची आहे. आणि वरून कोथिंबीर टाकायची आहे कट करून. ही बघा आपली भेंडी मसाला झाला आहे छान. ग्रेव्ही वगैरे किती छान झाली आहे आणि कलर पण छान झाला आहे, रंग वगैरे तयार आहे आपली हॉटेलसारखी ग्रेव्हीवाली भेंडी. चपाती भाकरी सोबत भातासोबत सुद्धा खाऊ शकतो आपण. नक्की ट्राय करा. कशी झाली ते पण सांगा आणि मग